हॅलो फ्रेंड्स, तर आजचा आपला विषय आहे अक्कलकोट भक्त निवासबद्दल अधिक माहिती। तर बघा, तुम्ही ह्या आधीचा माझा जो व्हिडिओ होता त्याला खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि खूप छान छान कमेंट केल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल अक्कलकोटचा, तर तुम्हाला मी लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करते, तुम्ही नक्कीच पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आजचा व्हिडिओ कशासाठी आहे। ओके, तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर नमस्कार फ्रेंड्स, माझं नाव आहे सिद्धी वैद्य आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज बघा, आपण विषय घेऊन आलो आहेत अक्कलकोटच्या भक्त निवासाबद्दल। तर दरवर्षी हजारो भाविक भक्त जे आहेत त्या मोठ्या संख्येने अक्कलकोटला जात असतात। ओके, तर त्यांच्यासाठी असंख्य पर्याय असतात रूमचे, पण कुठे चांगल्या प्रकारचे रूम्स अवेलेबल आहेत हे माहिती नसतं। माझ्या ह्या आधीचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मी 2 वर्ष अक्कलकोटच्या भक्त निवासमध्ये जाऊन आली आहे। पण त्याआधी लक्षात घ्या की हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, हा माझा स्वअनुभवातून मला जे वाटलं की तुम्हाला ही माहिती द्यावी, जेणेकरून तुम्हाला सोयीस्कररित्या जाईल रूम शोधण्याबद्दल, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करत आहे। तर सुरुवात करूया आपण आपल्या मुद्द्याला। तर नंबर 1, भक्त निवाससाठी ऑनलाईन बुकिंग जे आहे ते कुठे करायची आहे। तर बघा, भक्त निवासमध्ये ना ती लोक ऑनलाईन बुकिंग घेत नाही आहेत, तिथे जाऊनच तुम्हाला जे आहे ते तुमचे बुकिंग्स आहेत ते करावे लागतात। तिकडे जशा रूम्स अवेलेबल असतील तसे तुम्हाला तिथे मिळून जाईल। ओके, तर दुसरा प्रश्न आहे जेवणाची सोय आहे का। तर भक्त निवासमध्ये तुम्हाला जेवणाची सोय नाही मिळत। भक्त निवासचा जो आवार आहे त्याच्यामध्ये परिसरामध्ये एक छोटं असं कॅन्टीन आहे, पण तिथे तुम्ही चहा वगैरे छान मिळतो, पण तुम्ही नाश्ता आणि तिकडचं जे जेवण तर मिळतच नाही, बहुतेक नाश्ताच मिळतो। आम्ही नाश्ता केलेला, पण माझा एक्सपिरियन्सनुसार सांगते की तुम्ही तिथे नाश्ता करू नका, तुम्ही बाहेर जाऊन कुठेतरी नाश्ता करा, पण तिकडे अजिबातच नाश्ता करू नका। आणि चहा म्हणाल तर तिकडचा चहा जो आहे परिसरातला तो अतिशय उत्तम असतो। आणि जेवण वगैरेची तिथे सोय नाही आहे, फक्त तिथे तुम्हाला रूम्स आहे त्या अवेलेबल होत। तर नंबर 3चा आपला प्रश्न आहे की भक्त निवास जे आहे ते मंदिराजवळ किती अंतरावर आहे। तर भक्त निवास ना हे साधारण मंदिरापासून 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे। आणि जर तुम्ही रिक्षा केला तर पर पर्सन 20 रुपीज आहे, तिथे तुम्हाला 5 मिनटात तुम्ही जाऊ शकतात। आणि जर मंदिराच्या आतमधून गेला, म्हणजे मंदिर जे आपलं वटवृक्ष आहे तिकडून आतमधून एक रस्ता जातो, एक गार्डन आहे, तिथून सुद्धा तुम्ही आतमधून जाऊ शकता। तिथून जर तुम्ही गेलात तर हार्डली मला असं वाटतं की 10 मिनटामध्ये तुम्ही तिथे पोचू शकतात भक्त निवासजवळ। ओके, तर नंबर 4चा आपला प्रश्न आहे की रूम्स कधी अवेलेबल असतात। तर भक्त निवासमध्ये ना रूम्स अवेलेबल जास्त टाईम नसतात आणि सीझनच्या टायमाला तर खूपच क्वचित अवेलेबल असतात, म्हणून त्यामुळे ती लोक ऑनलाईन बुकिंग घेत नाही, तिकडे जाऊनच तुम्हाला बुकिंग करावी लागते। आणि कॉलसुद्धा ते जे होते ते रिसीव करत नाही आहे, त्यामुळे आणि फ्रायडे सॅटर्डे संडे जर म्हणाल तर तुम्ही तिथे रूम्स अवेलेबल नसतातच, फ्रायडे सॅटर्डे नसतात, तर फुल बुक असतात। ओके, तर नंबर 5चा प्रश्न आहे आपला की चेक इन आणि चेकआउटचा टाईम काय आहे। तर भक्त निवासमध्ये ना चेक इन आणि चेकआउटचा टाईम, आता समजा तुम्ही आज 12 वाजता रूम घेतलात दुपारी, तर उद्या दुपारी 12 वाजता हा त्यांचा चेक इन आणि चेकआउटचा टाईम आहे। नंबर 6चा जो आपला प्रश्न आहे की तिकडे स्वच्छता कशी आहे। तर बघा, तिकडे स्वच्छता ही खूप चांगली आहे। जेव्हा आपण रूम्स घेतो त्यावेळेला तिथे आपल्याला रूम जो आहे तो स्वच्छच मिळतो, पण नंतर ते लोक कधी झाडू वगैरे असं मारायला येत नाही आहेत। तुम्ही ज्यावेळेस चेकआउट करतात त्याच्यानंतर त्या रूमची जी आहे ती स्वच्छता होते। आणि फ्लोअर क्लिनिंग म्हणाल तर चांगल्या प्रकारे तिथे स्वच्छता आहे आणि परिसर पण अतिशय स्वच्छ आहेत। त्याच्यानंतर नंबर 7चा जो आपला प्रश्न आहे की किती प्रकारच्या रूम्स तिथे अवेलेबल आहेत। तर बघा, भक्त निवासमध्ये जो मेन गेट आहे तिथून शिरल्याच्या नंतर तुमच्या उजव्या हाताला ए विंग आहेत। ओके, ABCD असे जे आहेत ते एकसारखे तिकडे रूम्स अवेलेबल आहेत, पण ती लोक जास्त माणसं असेल तर तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये रूम अवेलेबल करून देतील। ओके, तर मी जो राहिलेली तो E ब्लॉक होता, तर ते E ब्लॉकमध्ये ना खूप छान अशी
स्वच्छता आणि सुविधा खूप आहे. तिथे लिफ्टची सुविधासुद्धा आहे. ओके, तर बघा तिकडे तुम्हाला ई ब्लॉकमध्ये ना AC आणि नॉन AC असे 2 प्रकारचे रूम्स आहेत ते अवेलेबल आहेत. नॉन ACचे रूम आहे ती 1500पासून स्टार्टिंग होते आणि AC वाली रूम आहे ती 2000-2500 अशा प्रकारे तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. आणि त्यामध्ये ना तुम्हाला एक्स्ट्रा बेड जे आहे ते तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. तुम्हाला बेड, चादर, उशी हे सगळं किंवा गरम पाणी जे आहे गिझर ते सगळं अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर नंबर 8चा जो आपला प्रश्न आहे की तिथे लिफ्टची सुविधा आहे. तर आता मी सांगितल्याप्रमाणे हो, तिथे लिफ्टची सुविधा अतिशय उत्तम प्रकारे आहे, पण कुठे ई ब्लॉकमध्ये. ओके, ई ब्लॉकमध्ये तुम्हाला लिफ्टची सुविधा होऊन जाईल आणि तिथे आहे ना तुम्हाला म्हणजे एका लिफ्टमध्ये आहे ना 4च जणं तुम्ही जाऊ शकता आणि तुमच्याकडे सामान असेल तर 2च जणं ती लोकं पाठवतात. ओके, आणि नंबर 9चा आपला प्रश्न आहे की तिथे पाणी आहे का. तर हो, तिथे जे पाणी आहे पण तिकडचं जे पाणी आहे ते गावचं पाणी असतं ना त्या प्रकारचं पाणी आहे भक्त निवासमध्ये. जर तुम्हाला बाहेर आहे ते तिथे किंवा ते मी बोललेली की भक्त निवासच्या कॅन्टीनमध्ये तिथे तुम्हाला जे बिस्लरीचं पाणी आहे ते अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यानंतर नंबर 10चा प्रश्न आहे आपला की तिथे पार्किंग आहे का. तर हो, तिथे पार्किंगची अतिशय चांगली सुविधा आहे. तुम्ही तिथे मोठमोठ्या गाड्यासुद्धा पार्क करू शकता. नंबर 11चा जो आपला प्रश्न आहे की तिथे टॉयलेट कसे आहे. तर तिथे इंडियन आणि इंग्लिश असे दोन्ही प्रकारचे तुम्हाला जे टॉयलेट आहेत ते अवेलेबल होऊन जातील. तर असे होते काही आपले प्रश्न आणि आपले जे कमेंट्स आलेले त्यांना आजच्या या माझ्या व्हिडिओच्या मार्फत असं मला वाटतं की तुम्हाला जे आहे ते उत्तरं मिळाली असेल. तर मी आशा करते की तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलात तर तुम्ही माझ्या ह्याही व्हिडिओला प्रतिसाद द्याल. आणि जे पण जातात लोक भक्त निवासबद्दल, कारण मी पण त्यावेळेस गेलेली तर मी पण असं सर्च करून गेलेली, व्हिडिओज खूप बघून भक्त निवासबद्दल मी इथून तिथून इन्फॉर्मेशन काढूनच गेलेली. सो बेटर राहील की तुम्ही माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला थोडी का होईना पण मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.